आरसा महानगर वार्ता। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांनी नवी शक्कल लढवली आहे। एका वृद्ध वारकऱ्याच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकून त्यांच्याकडील रोकड लंपास करण्यात आली आहे। या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। पुण्यात पालखी सोहळा विसावला असतानाच वारकऱ्यांना लक्ष करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे वारकऱ्यांची रोकड, मोबाईल आणि साहित्य चोरत असल्याच्या घटना समोर आल्या। सर्वात धक्कादायक म्हणजे वयोवृद्ध वारकरी किसन काळे आंघोळ करत असताना एका चोरट्याने त्यांच्या अंगावर तीव्र खाज येणारी केमिकल पावडर टाकली। खाजेमुळे ते व्याकुळ झाले असताना मदतीचा बहाणा करत चोरट्याने त्यांच्या खिशातील तब्बल 5,000 रुपयांची रोकड लंपास केली आणि गर्दीत पसार झाला। याशिवाय रुक्मिणीबाई बोबडे या महिला वारकरी अंघोळीसाठी गेल्या असताना त्यांचे कपडे, मोबाईल आणि रोकड चोरीला गेली। तर ओंकार जोशी यांनी एका चोरट्याला रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला। पुणे पोलिसांनी या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल केले असून अनेक वारकऱ्यांच्या मोबाईल आणि रोकड चोरीच्या तक्रारीही समोर आल्या। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वारकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती द्या। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।